नमस्कार. जर तुमची जीएसटी नोंदणी झालेली असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जीएसटी विभाग आता व्यवसायाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत आहे. पण हे असं अचानक का होतंय आणि यासाठी आपण तयार कसं राहायचंय? चला, आज याचबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया. जर तुमची जीएसटी नोंदणी आधार ऑथेंटिकेशन वापरून म्हणजे एकदम फास्ट झाली असेल तर जरा लक्ष द्या. याच जलद प्रक्रियेमुळे आता एक अधिकारी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पडताळणीसाठी येऊ शकतो. बरं, हे सगळं नीट समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे बघावं लागेल की जीएसटी रजिस्ट्रेशनचे आता 2 मुख्य मार्ग आहेत आणि तुम्ही कोणता मार्ग निवडता यावरच पुढची सगळी गोष्ट अवलंबून आहे. तर मार्ग आहेत 2. एकीकडे आहे तो जुना पारंपरिक मार्ग, जिथे अधिकारी सगळी कागदपत्र व्यवस्थित तपासतात आणि मगच नंबर मिळतो. ही प्रक्रिया जरा हळू आहे. आणि दुसरीकडे आहे हा नवीन एकदम फास्ट इलेक्ट्रॉनिक मार्ग. इथे आधार प्रमाणीकरण केलं की फक्त 15-20 मिनिटात जीएसटी नंबर मिळतो. पण याच जलद मार्गात एक अडचण आहे. ती म्हणजे सिस्टीम अर्ज आपोआप मंजूर करते, ज्यामुळे काही चुका होण्याची शक्यता असते. आणि याच फास्ट मार्गामध्ये एक छोटीशी पण महत्त्वाची अडचण आहे. ती म्हणजे अधिकार क्षेत्राची गडबड, ज्याला आपण ज्युरिस्डिक्शन म्हणतो. आता तुम्ही म्हणाल, हे अधिकार क्षेत्र किंवा ज्युरिस्डिक्शन म्हणजे नेमकं काय? अहो, सोपं आहे. समजा हा तुमच्या बिझनेसचा एक टॅक्स पोस्टल कोड आहे. तो हे ठरवतो की तुमचा व्यवसाय प्रशासकीय कामांसाठी नक्की कोणत्या कर कार्यालयाच्या अंतर्गत येतो. तर मग ही चूक होते कशी? बघा, अर्जदार ऑनलाईन फॉर्म भरतो. त्याला आपलं नेमकं ज्युरिस्डिक्शन माहिती नसतं, म्हणून तो अंदाजाने काहीतरी निवडतो. आणि मग काय? ऑटोमॅटिक सिस्टम ती माहिती न तपासताच नोंदणीला मंजुरी देऊन टाकते. यामुळे होतं असं की कर विभागासमोर एक प्रशासकीय गोंधळ निर्माण होतो. आता या समस्येवर तोडगा म्हणून विभागानेच एक उपाय शोधून काढला आहे. तो म्हणजे ही प्रत्यक्ष पडताळणी. अधिकारी तुमच्या दारात काय येत आहेत याचं खरं कारण हेच आहे. म्हणजे घाबरून जाण्यासारखं खरं तर काहीच नाहीये. ही भेट फक्त तुमच्या व्यवसायाचा पत्ता खरा आहे की नाही हे तपासण्यासाठी आणि ती ज्युरिस्डिक्शनची चूक सुधारण्यासाठी आहे. हे कोणतंही मोठं ऑडिट नाहीये. ओके, मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अधिकारी येणार असतील तर तयारी काय करायची? काळजी करू नका, चला एक सोपी चेकलिस्ट बघूया. बघा, 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. व्यक्ती, म्हणजे जी नोंदणीकृत व्यक्ती आहे तिने स्वतः तिथे हजर राहायला हवं. 2. कागदपत्र, जागेच्या मालकीचा पुरावा, भाडे करार, तुमचं आणि घरमालकाचं आधार कार्ड आणि जर व्यवसाय सुरू झाला असेल तर काही सॅम्पल बिलं, हे सगळं तयार ठेवा. आणि हो, तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी दर्शनी भागात जीएसटी प्रमाणपत्र लावलेलं असायलाच हवं. पण आता प्रश्न असा आहे की ही पडताळणी टाळताच येऊ शकते का? तर हो, नक्कीच. त्यासाठी फक्त रजिस्ट्रेशन करतानाच थोडीशी काळजी घ्यायची आहे. आणि तो मार्ग अगदी सोपा आहे. सुरुवातीलाच म्हणजे अर्ज भरतानाच आपलं अधिकार क्षेत्र योग्य निवडायचं. बस, ही चूकच झाली नाही तर पडताळणीचा प्रश्नच येणार नाही. हे योग्य अधिकार क्षेत्र शोधणं अजिबात अवघड नाहीये. तुम्हाला फक्त सरकारी पोर्टल cbcgs.gov.in वर जायचंय. तिथे नो यार ज्युरिस्डिक्शन म्हणून एक ऑप्शन दिसेल. तिथे तुमचा पत्ता टाका आणि तुम्हाला तुमची अचूक माहिती मिळून जाईल. अर्ज भरताना हीच माहिती वापरा, म्हणजे पुढचा त्रास वाचेल. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की फक्त बिझनेस रजिस्टर करून चालणार नाही. तो नियमांप्रमाणे योग्य प्रकारे रजिस्टर करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्वतःला हा प्रश्न विचारा, तुमचा व्यवसाय फक्त नोंदणीकृत आहे की तो नियमांचं पालन करण्यासाठी खरंच तयार आहे?